आता हे पहिले मला त्रास होता, समजा ॲलर्जीचा त्रास होता, हा दम लागत होता, सर्दी, शिंका, बरोबर. ॲसिडिटी, झोप येत नव्हती रात्री, भिंती वाटत होती, असे बरेचसे काही प्रकार होते त्याच्यामध्ये. हो. मग नंतर मला माहीत पडलं बाबा खनसे मॅडमनी होमिओपॅथी ट्रीटमेंट देणं चालू केलं याच्यावरती इथं. देतात. हा इलाज करतात समजा. तर मग मी भेट द्यायला आलो त्याच्यानंतर इथं. बर. भेट दिली, एक 15 दिवसाच्या आतच मला औषध लागू झालं लगेच ते. अच्छा. हा मला वाटलं नव्हतं इतकं लवकर होईल, पण लवकरच लागू झालं आणि मी ट्रीटमेंट घेत गेलो. मग अच्छा. मला 2-3-4 महिन्यातच बरं वाटलं ते. असं वाटलं माझं काहीतरी फ्रेश वाटू राहिली तब्येत मला आता. बर. पण त्याच्यानंतर मग तुम्ही सांगितलं होतं समजा मॅडमनी मला का 7-8 महिने थोडे दिवस घ्या, म्हणजे नाहीशी होऊन जाईल समजा ते. हो. हा कंटिन्यू करत त्याला. मग मी वर्षभर घेतलं ते ट्रीटमेंट. नंतर मला एकदम फ्रेश वाटलं. हा. एकदम असं. आता आपण ट्रीटमेंट बंद करून पण किती वर्ष झाले? 7-8 वर्ष कंप्लीट झाले. मला काही त्रास नाही आता, काहीच नाही. बिलकुल त्रास नाही आता. हा एकदम फ्रेश वाटते आता सध्या. अच्छा. तुम्हाला आपल्या होमिओपॅथिक औषधाने पूर्ण पूर्ण तुमची मी allergy- होमिओपॅथीच तेव्हापासून मला ॲलर्जीचे समजा त्रासच नाही काही. मला पहिले लिओसिट्राझिन खावंच लागत होतं नावच पाठ झाले होते नावच पाठ औषधांचे. झालं होतं. घेऊन आणि घेऊन. ते घेतल्याशिवाय मला पर्यायच नव्हता. अच्छा. हा इतक्या शिंका, ते सारखं ते दम लागणं ते राहायचंच माझे. पण आता नाही, बिलकुल ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी गोळीच खात नाही बिलकुल. अच्छा. तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या बरेच नातेवाईकांना, पेशंटला पण भरपूर सांगितलं जणांना सांगितलं मी. आणि ते पण सगळे बरे सगळे झालेले. बरे झाले. सगळे अजून कंटिन्यू करतायत. त्यांना समजा काही अजून दुसरा नवीन पण नवीन. हा प्रॉब्लेम वाटला तर येतात येतात तुमचे सगळे जण. घोडे. श्रीरामपूर ते बेलापूरचे पण बरेच ते सेंद्रवाडा, दमाचे. औरंगाबाद, हा. मुंबईहून सुद्धा आले होते ना त्या हो, दिवशी. आता मुंबईचे patient. पण पेशंट हा. आलेले. वाटलं नव्हतं ते येतील, पण ते पण आले. त्यांचे पण बरी तब्येत आता. हा. हा, चांगले झाले बरेचसे पेशंट. आता मला समजा बरं वाटलं तर मी बऱ्याच जणांना सांगितलं ना. हो. आणि नवीन नवीन पेशंट येत आहे परत, त्यांना पण आराम वाटतंय त्याच्यामध्ये औषधामुळे.